नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। भारतीय एअरटेल कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मुख्य जलवाहिनी फुटल्याने नागरिक झाले संतप्त। गुन्हा दाखल करण्याची नागरिकांनी केली मनपा प्रशासनाकडे मागणी। धुळे शहरातील साक्री रोड भीमनगरच्या प्रवेशद्वाराजवळच भारतीय एअरटेल लिमिटेड कंपनीच्या कामादरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे पिण्याच्या पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना घडली। या प्रकारामुळे परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला। कंपनीकडून केबल टाकण्याचे खोदकामाचे काम सुरू असताना योग्य खबरदारी न घेतल्याने मुख्य जलवाहिनीला धक्का बसला। परिणामी जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले। रस्त्यातच भला मोठा खड्डा केल्याने परिसरातील नागरिकांना ये जा करण्यासाठी देखील मोठी कसरत करावी लागत आहे। मोटार वाहन चालकांना देखील आपला जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे। त्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेऊन मनपा प्रशासनाने सदरची कंपनी विरोधात कारवाई करीत गुन्हा दाखल करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केलेली असून भविष्यात पुन्हा असा प्रकार कोणी करणार नाही अशी मागणी देखील येथील नागरिकांनी केली आहे। नमस्कार, मी डॉक्टर श्रीकृष्ण दर्शे या जिल्ह्याचा संबंध महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्ता। आमचं भीमनगर परिसर आमचा स्लम एरिया आहे। इथे एअरटेल कंपनीच्या नावाने मोठी पाईपलाईन फुरून टाकलेली आहे। हा अनुगंधी प्रकार आयुक्तांनी दिलाच कसा हा आमचा मोठा सवाल आहे। ती मोठी पाईपलाईन पूर्ण शहराला पाणी पुरवते। ती पाईपलाईन या कंपनीच्या लोकांनी फुरून टाकलेली आहे। याला परवानगी दिलीच कशी? आताच नुकते PWचे अधिकारी येऊन गेले, त्यांनी सांगितलं की आमच्याकडे काही परवानगी नाही आणि महानगरपालिकेने कशी काय परवानगी दिली यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही। आणि हे दूषित पाण्यामुळे जर नागरिकांना काही इजा झाली, काही स्वांत्या झाल्या तर सर्व अधिकारी आणि महानगरपालिका याच्यावर आम्ही प्रेशर वाढवू। आणि जर लवकर ती पाईपलाईन दुरुस्ती केली नाही, शहराला पहिलेच 10 दिवस पाणी येत नाही। आणि म्हणून माझ्या मायमाऊलीला काही त्रास झाला तर खबरदार आवाहन करतो, जर तुमच्याकडे परवानगी नसेल तर सोडून द्या। आणि खाजगी कंपन्या ठेका कसे काय देतात तुम्ही? जर असं प्रकार घडत असेल तर मी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद प्रशासनाने घ्यावी।